संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पावनभूमीत आळंदी इथं दिनांक 17 जून रोजी 11 वाजता सुयश मंगल कार्यालयात महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीनं राज्यस्तरीय आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले। या बैठकीत राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्यातील राज्यपाल शौर्य पुरस्कार तसेच उत्कृष्ट कार्य करणारे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील राज्यपाल शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे होते। प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवडचे महापौर रविभाऊ लांडगे, आमदार महेश दादा लांडगे, भोसरी मतदारसंघाचे आमदार बाबाजी शेठ काळे, खेड मतदारसंघाचे आमदार शंकरराव मांडेकर, मुळशी विधानसभा आळंदी नगरीचे नगराध्यक्ष प्रशांत कुराडे, पुणे येथील उद्योजक रोहिदास गाडे, विभागीय अध्यक्ष नरेंद्र शिंदे, प्रवीण गोसावी, भाऊसाहेब पाटील, ज्ञानेश्वर महाजन, प्रकाश पाटील, रोहिणी हंडे, तृप्ती मांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी पुढाकार घेऊन आपल्या कर्तृत्वानं पोलीस पाटील यांचा राज्याच्या सर्वोच्च सन्मान प्राप्त केलेल्या पोलीस पाटलांचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांपुढे यावा आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी राज्यातील पोलीस पाटलांचे प्रश्न व समस्या, मागण्या आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। नवीन संघाची ध्येय व धोरणं ठरवण्यात येणार आहेत। या कार्यक्रमाला राज्यातील पोलीस पाटील, महिला पोलीस पाटील मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मला माझ्या कामगिरीमुळे मिळालेला सन्मान हा माझ्या गावकऱ्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास, दिलेलं प्रेम, अधिकाऱ्यांनी सोपवलेली जबाबदारी, प्रामाणिक व निष्पक्ष केलेली पोलीस पाटील, वाढवलेला आत्मविश्वास यांच्यामुळेच मला मिळालेला हा सन्मान, त्याचं श्रेय माझ्या गावकऱ्यांना देतो असं युवराज माळी, भडणे पोलीस पाटील यांनी सांगितले। मुख्य संपादक यादवराव सावंत। पोलीस पाटील म्हणून ही एक शासकीय म्हटलं तरी चालेल आपली ही पदवी आहे आणि त्या माध्यमातून गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम आपण सर्व मंडळी आपापल्या प्रत्येकाच्या गावामध्ये करत असतात। अलीकडच्या कालावधीमध्ये पोलीस पाटलांची नियुक्ती ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घेतली गेली आणि अनेक चांगली सुशिक्षित मंडळी, महिला वर्ग या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यरत झालेले आहेत। या गोष्टीचा आमच्या सारख्याला सुद्धा सार्थ अभिमान आहे की चांगल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या गावाला दिशा देण्याचे काम, कायदा सुव्यवस्था या ठिकाणी प्रामाणिकपणे पुढे नेण्याचे काम आपण सर्व मंडळी करत असतात। त्यामुळं पोलीस पाटील संघटनेचा कार्यक्रम किंवा पोलीस पाटलांचं निमंत्रण हे कधीच माझ्यासारखा कार्यकर्ता टाळू शकत नाही। केवळ राजकारणासाठी पोलीस पाटलांचा उपयोग होईल ही भूमिका डोळ्यासमोर न ठेवता पोलीस पाटलांसाठी आपल्याला काय करता येईल की जेणेकरून तुमच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये कायदा सुव्यवस्थेबरोबरच अनेक सार्वजनिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक इतर कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुमच्या शिक्षणाचा उपयोग, तुमच्या पदाचा उपयोग त्या गावाच्या विकासासाठी आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी होत असतो। त्यामुळं पोलीस पाटलांना या ठिकाणी प्राधान्य देणं हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं समजून